चारचे स्वागत. बॉलर हंसराज पाटील खुद मालक, स्वतः मालक आणि एकेकाळचे आयकॉन त्यांचे अजय पाटील फेस टू फेस. पहिलाच बॉल फुलटॉस. एक धाव चोरलेली आहे. एक बॉल एक धाव. स्ट्राईकवर आलेले कुणाल. आणि हा चांगला रिव्हर्स शॉट मारलेला आहे कुणालने. एक धाव मिळत आहे कुणालला. 2 बॉल 2 धावा झालेल्या आहेत नेमिनाथ नगरच्या. स्ट्राईकवर अजय पाटील आणि हा व्हाईट बॉल. लेग स्पिन करायचा होता पण वाईडच गेला. आणि हा चांगला शॉट अजयकडून. एक धाव. 3 बॉल मध्ये 4 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकवर आहे कुणाल. कुणाल खेमू आणि एक चांगला शॉट. नो बॉल आलेला आहे. फ्री हिट आहे. बघू अजय काय करतील फ्री हिट वर. आणि हा बाहेरून मारायचा प्रयत्न पण एक धाव मिळत आहे. एज लागलेला आहे. एक धाव डिक्लेअर मिळालेला आहे. स्ट्राईकवर आहेत कुणाल. चांगला बॉल वळवलेला अजयने आणि एक चांगला शॉट. एक धाव. आणि एक चांगला शॉट. एक धावसाठी. एक धाव. दुसऱ्या धावाला जातात. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे सरेने. दोघंही क्विक आहेत रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये. म्हणूनच काल अलाउड केलं नव्हतं बुल्लेला. आपल्या कॅप्टनना कळेल. स्कोर 10 झालेला आहे. एक ओव्हर. गॅलरीमध्ये खचाखच गर्दी फुल. 15,000. त्याचा चांगला डिसिजन झाला अनुराग बोरगावचा काल. बोललेला रनिंग नको म्हणतो होता तो. चांगला रिव्हर्स शॉट कुणालकडून. एक धाव. प्रतीक वांजोळे आलेले आहेत बॉलिंग साठी. अजय पाटील स्ट्राईकवर. अजय पाटलांनी मात्र जर्सीज आणि बॅटच्या ग्रिपचा कलर सेम करून ठेवलेला आहे. आणि चांगला शॉट आणि हा थोडक्यात वाचलेला आहे. 4 धावा होत्या या. चांगला शॉट होता. ग्राउंड शॉट. आणि एक चांगला शॉट. एक धाव मिळत आहे अजय पाटलांना. कुणाल स्ट्राईकवर आले आहेत. लास्ट मॅच आहे हंसराज. चांगला शॉट. हातातली धाव पळलेली. रनआउटचा चान्स होता मिस केलेला आहे. आज दोघं थांबणार नाहीत म्हणून ठरवलेत. बॅटला बॉल लागले की पळत सुटणार आहेत. शेवटपर्यंत पळायचं आहे. ग्राउंड मध्ये टाकायचं नाही आहे. चांगला शॉट अजय पाटलांकडून. परत एकदा एक धाव मिळत आहे. लास्ट बॉल टू गो. 4 बॉल झाले. लास्ट बॉल. आणि एकदा रिव्हर्स शॉट मारायचा होता. सिंगल मिळालेले आहे बॅटला लागून. 2 ओव्हरच्या समाप्तीने स्कोर संख्या झालेला आहे 17. भाऊ 17 पे खतरा काय होतो का. स्ट्राईकवर कोणाला आहेत. उद्या
JPL सीझन 4 चा फायनल डे सकाळी 8:30 वाजता ठीक 8:30 वाजता सुरुवात होणार आहे. लेडीज गॅलरीमध्ये जे खेळाडू बसलेत त्यांनी आपल्या जेंट्स गॅलरीमध्ये बसायचं आहे. आणि एक चांगला शॉट 17 हा आकडा पार केलेला कुणालने. 17 हा आकडा खूप धोकादायक असतो. चांगली बॉलिंग करतात सर विद्यासागर खराटे सर. आणि एक चांगला बॉल पण एक धाव वाचवू शकले नाहीत. चांगला शॉट होता अजयचा पण थोडक्यात राहिला. आता प्रतीककडे कॅच जायची शक्यता होती. आणि एक चांगला शॉट आणि कॅच आणि रन आउट संदीप यांच्या माध्यमातून कॅच आउट झालेला आहे प्रतीक. दोन्ही पण झालेला आहे हरी. आणि पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. आणि आता बॅटिंगला पाहू कोण येते. कोण आहे ते. सुशील दादा बुर्ले सांगलीतले फुलपीच टेनिसचे बादशाह. त्यांच्या खांद्यात एवढी ताकद आहे की त्यांनी हरी जरा तुमच्या माईकचा आवाज कमी करा थोडा कमी करा. आमच्याकडे नाही आहे ते. साऊंड वाल्यांना सांगा. साऊंडवाले दादा सुशील बुर्ले साऊंड वाले कॉमेंट्री बॉक्सचा माईकचा आवाज जरा कमी करा. डीकेचा आवाज गॅलरीमधून. 4 धावा पहिल्याच बॉलला उचलून मारलेला होता. 4 धावा मिळत आहेत सुशील यांना. सुंदर फटका सुशीलच्या बॅट मधून. 4D कर्मवीर 4D. अजयने सांगितलं होता पहिला बॉल खेळून काढ. आणि एक शॉट हातात आणि हा अजय रनआउट झालेला रनर होता आहे. तोपर्यंत ठीक होता सुशील. चुकीचा कॉल होता. काय गरज नव्हती या डावेची. हातात गेलेला डायरेक्ट बॉल पण अजय घसरला थोडा परत वळू शकला नाही. आता बघू सुशील काय करतायत. सर्व बॅटिंगची जबाबदारी सुशीलवर. स्टार प्लेयर सुशील बुर्ले. नवीन बॅट्समन आले आहेत अमित फराटे सर. पश्चिम महाराष्ट्रातला टेनिस क्रिकेटचा बादशाह. सुशील आणि अजय खेळताना काय तर होतच कायम. नुसतं पडदा बघणारे. 23 धावसंख्या झालेली आहे. मोठी विकेट गेलेली आहे आता. मात्र चांगले खेळत होता अजय पण रनआउटच्या स्वरूपात त्यांना डगआउट कडे जावे लागले. बॉलिंगवर विद्यासागर. आणि एक चांगला शॉट फुलटॉस चेंडू पण एक धाव वाचवू शकले नाहीत. मिसफील्ड झालेली आहे. रनआउटचा चान्स होता. 3 ओव्हरच्या समाप्तीपर्यंत स्कोर संख्या झालेला आहे 24. JPL सीझन 4 D4 गॅलरी स्पॉन्सर सर्व मंगल हॉस्पिटल मिरज, शांती सागर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, प्रदीप अँड कंपनी, SIT सर्व स्पॉन्सरांचे आभार. चांगला बॉल होता. चांगला बॉल होता पप्पू यांच्याकडून. यॉर्कर लेंथ सुशीलला समजले नाही.
आता मात्र कडक शॉट मारलेला आहे सुशील यांनी. एक धाव. चांगली फिल्डिंग स्ट्राईक वालेला आहेत अमित फराटे आपण यांच्याकडून. आणि हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतो पपुदा. आणि चांगला शॉट. 2 धावा. प्रत्येक यांच्याकडून मिसफील्ड थोडी. चांगला शॉट मारला अमित यांनी. आणि एक चांगला बॉल. तितकाच चांगला शॉट अमितकडून. एकदा मिळते अमितांना. स्ट्राईक वर परत एकदा सुशील बुर्ले. लास्ट बॉल. बघू आता सुशील बुर्ले काय करतात. आणि हा नॉट बॉल. पहिल्यांदा आवाज ऐकलो कॉलचा मी सुशीलच्या तोंडातून. डायरेक्ट पोहोच सुटतात कॉलच्या अगोदर. नंतर स्कोर झालेला आहे 28. 24 बॉल 28. अजून 24 बॉल शिल्लक आहेत. सांगताना पिचवर आहेत. सुशील बॅटला टॅपिंग कसं काय आहे. एवढं टॅपिंग. स्ट्रॉबेरी बॅट. स्प्रिंग लावलेत. स्प्रिंग बॅट मध्ये. गोळीगत चालला बॉल. चांगला बॉल संदीप पाटील यांच्याकडून. आणि एक चांगला बॉल टाकलेला बॉल झालेला आहे. त्याचप्रमाणे संदीप पाटलांनी बॉलिंग बॅट्समॅन आलेला आहे. यॉर्क आदित्य. एमर्जिंग प्लेअर आहे. न्यू बॅट्समॅन आदित्य. स्टार प्लेअर आदित्य पाटील. एमर्जिंग प्लेअर मध्ये लिस्ट मध्ये त्याचं नाव आहे. चांगला बॉल आणि एकदा डॉट. चांगला शॉट पण हंसराजच्या हातात धाव घेऊ नाही शकले. क्विक फिल्डिंग आहे हंसाची. शॉर्ट बॉल. हा सिंगल मिळालेला. कट आदित्य यांच्या बॅट मध्ये सिंगल मिळालेला वन डे साठी. बॉल टू बॉल स्कोर चालला आहे. 29 बॉल 29 धावा. स्ट्राईकला सुशील बुर्ले. आणि एकदा कॅच सुटलेला आहे. एक धाव मिळालेला आहे प्रीतमदाकडून. लो कॅच होता पण झाला असता. एक धाव. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 30 बॉल मध्ये 30 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्ले परत एकदा स्वतः खुद्द मालक हंसराज पाटील यांनी घ्यायचा डिसिजन घेतलेला आहे. पॉवर प्लेला मीच बॉलिंग टाकणार. हंसराज पाटील जर या ओव्हर मध्ये विकेट यांना जर विकेट मिळाली सुशील बुर्लेंची 1000 रुपयाचं बक्षीस. काय सेटिंग चालली आहे. धावा मिळालेल्या आहेत. सुशीलला फुलटॉस बॉल होता आणि गोळीगत मारलेला आहे.
आणि मिस झालेला आहे सुशीलच्या बॅटमधून. चांगला बॉल होता हंसराजचा. चांगला कट आदित्यच्या बॅट मधून. वन डे. सुशील बघू आता सुशील काय करतायत. पॉवरचे 3 बॉल. चांगला शॉट मिसफील्ड झालेला आहे. 4D निर्मिती 4D. स्कोर सांगा हॅरीब्रुक. झालेला आहे स्कोर 40. आणि हा 1000 रुपयाचं बक्षीस हंसराज पाटलांना. विकेट पडलेली आहे भुल्लेची. 2 चौक्या मारल्यानंतर अनेक त्यांना मारायचं होतं पण हंसराजने चांगला बॉल ओढवलाय. ऑफ स्पिन टाकला होता. आणि ही अनाउन्समेंट अंगलट आलेली आहे. न्यू बॅट्समॅन अक्षय ढोले सॉरी. हंसराज तुम्ही पहिल्या मॅच पासून बॉलिंग घ्यायला पाहिजे होता अशी अपेक्षा आहे आता. फाउंडेशनचे मेंबर पृथ्वीराज बोरगाव यांचं आगमन मेन स्टेज वरती. रन आउट संदीपांच्या माध्यमातून. चाळीस नाही हा 6 ओव्हर. चांगला बॉल बीट होत आहेत बॅट्समन. पुन्हा एकदा बीट होत आहेत बॅट्समॅन. चांगली बॉलिंग. विद्यासागर फ्रॉम अंकली एंड. डीकेचा आवाज गॅलरी मधून. डीके जरा अंकली चेअरिंग करा. चांगला शॉट तेवढी चांगली फिल्डिंग. 2D. चांगला स्ट्रोक आदित्यच्या बॅट मधून. डीके जरा अंकलीच्या गावातले पण प्लेअर बघा आता पुढच्या वर्षी चांगलं खेळतात. 7 ओव्हर 43. बाहेरून कोणी बोलू नये. 7 ओव्हर 43 स्कोर झालेला आहे. शिवराज यायचा आहे स्कोरिंगच्या जवळ. शिवराज कुठेही असेल तिथे आहे का शिवराज? बॉलिंग वर पोलीस परेड ग्राउंड एंड वरून प्रीतम. वांजुळे यांनी मोठा वांजुळे ब्रदर्स बघायलाय बारक्या वांजुळेला कसा शॉट मारलाय. हसत आहे त्याकडे बघून.
सक्के भावंड आहेत विरोधात. आणि आउट झालेले आहेत. मोठा मध्ये त्याला येत नाही पण त्यानं करून दाखवले बाउंड्री मारून. आता मोठा भाऊ काय करतोय बघूया. अण्णांचा मुलगा आलेला आहे बॅटिंग साठी आता. सूरज आणि हा चांगला शॉट एकदम मिळत आहे सूरजला. स्टार प्लेअर आदित्य लाईक बॉल आहे इनिंगचा 50 झालेला आहे. आणि हा टुडीला गेलेला आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे आदित्यने. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर संख्या झालेली आहे 52. सुशील आणि अजय नंतर आदित्यने चांगली बॅटिंग केलेली आहे. न्यू बॉल अंबर. हंसराज ओपनिंगची अपेक्षा आहे आमची. सुशील जरा थोडं हळू करा माग तुमचा किपर इंजर्ड आहे. आदित्यला द्या बॉलिंग. चेक करा. लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅट्समन ग्राउंड वरती आलेत. स्ट्रॉबेरी हातात. बघू आता बॅटची कमाल आहे की प्लेअरची कमाल आहे. सध्या विजयासाठी 48-53 धावांची आवश्यकता आहे. मॅच सुरू होते. पत्रकार नगर विरुद्ध नेमल्या या दोन संघांच्या माध्यमातून ही लढाई पाहतो आपण. नेमल्या संघाने धाव फलकावर 53 धावांचं लक्ष ठेवलं. आता 48-53 धावांचं आव्हान असणार आहे. शिवराज माईकचा आवाज थोडा कमी करा. कमी करू का? ठीक आहे. थोडा माईकचा आवाज कमी करा सिस्टम. ओके तर मॅच सुरू होते. ठीक आहे थोडा असू दे काय अडचण हळू बोलतो मी जरा. ठीक आहे. चांगला शॉट पहिल्या बॉलवरती अभिनचा. पत्रकार नगरचे आयकॉन. जोरदार चेअरिंग अभिसाठी. प्रतीक यांच्या बॅट मधून टोडी. बहुतेक स्ट्रॉबेरीचा बॅटची ती कमाल असावी. बुर्लेच्या स्टाईल मध्ये शॉट खेळलेला.
लास्ट बॉल. चांगला शॉट. वंडी स्ट्रॉबेरी बॅट मधून. एक षटक पूर्ण धावसंख्या आहे ती 9 धावा. आता 42 बॉल 44 धावांची आवश्यकता. 42-44 पत्रकार संघाला विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये सुशील भोरवे 9 धावा खर्च केल्यात. अजय पाटील. सांगलीचे टेनिसचे बादशाह अजय पाटील. चांगला शॉट संदीप यांच्या बॅट मधून. अजय प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग चेंज करतायत. चांगला बॉल. चांगला शॉट. वंडी. हिट आउट. कोणीतरी बॉल द्यायचा आहे. बॉल द्या रे कोणीतरी. हा प्रेक्षकांची खेचखेचून गर्दी. 2 षटक पूर्ण धावसंख्या आहे 12 धावा 2 गडी बाद. आता विजयाचे 36 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 36 चेंडू 41 धावा. पुन्हा सुशील बोरले ओव्हर नंबर 3 साठी सज्ज होते. पहिल्या षटकामध्ये मात्र सुशील 9 धावा खर्च केल्यात. आता मात्र षटक चांगलं टाकलं जाईल. पुढचा बॉल सुशीलचा. जर सुशीलच्या ओव्हरला एखादा 6 बसला तर 10,000 रुपयाचं बक्षीस. अभि विचार करा अभि. सुशील जरा नीट सांगा. सुशील पोरं जरा मिस झालेला आहे. थ्रो. चांगलं विकेट किपिंग केलेलं आहे.
आम्ही त्यांनी आबिरला चेरिंग भरपूर. तीन षटक पूर्ण धावसंख्या 16 धावा 2 गडी बाद. ओके. आता विजेते 30 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. 30-37. डीके आदित्यला थोडं चेरिंग करा. थोडक्यात राहिला. आणि विकेट. मागच्या वर्षी माधवनगर मध्ये होता. बॅटिंगला पप्पू. हंसराज पाटील आहेत का डगआउट मध्ये? या बॅटिंगला या. चांगली फिल्डिंग हर्ष यांच्याकडून. तेवढाच चांगला थ्रो. चांगला शॉट. दुसऱ्यांदा पण फिल्डिंग करतो सुशील लगेच. धावसंख्या होते 4 षटक पूर्ण 18 धावा. आता 24 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 24 षटक आणि 35 धावा विजयासाठी. बोनससाठी मात्र 40 धावा कराव्या लागतील. बोनस जर हवा असेल तर 40च्या आतमध्ये अडवावं लागेल. निमित नगर संघाला, पत्रकार नगर संघाला. सुशील म्हणून थोडं प्रॅक्टिसला यायचं असतंय. सिक्स. चांगला फटका शशिकांत खवाड यांच्या माध्यमाने
अंकलीच्या सर्व समर्थकांच्या मध्ये जल्लोष होते. चांगला षटकार पप्पूदादांच्या बॅट मधून. समर्थक मध्ये जल्लोष करतायत. 25 अंकली समर्थक सगळे. आणखी एक मोठा फटका प्रयत्न, धावपत संधी. चांगला थ्रो ओमकार यांच्याकडून. अंपायर रिव्ह्यू दिले गेले. रनआउट चेक करा. सुशील ओमकारने तुमचं ऐकलेलं आहे. डिसिजन कळलं बाहेर. शिवराज पुढच्या मॅचचा टॉस घ्या. हा हा ठीक आहे. पुढची मॅच सर. नेक्स्ट मॅच चिंतामणी आरसीबी. बालाजी संघाचा टॉस मंचावरती आहे. दोन्ही कॅप्टन्स चिंतामणी नगर विरुद्ध बालाजी नगर. चिंतामणी अभिक हवाटे आणि सत्यम पाटील दोन्ही आरसीबी. तुमचे कॅप्टन तो मंचावरती या. टॉस आपला भोगू होईल. चिंतामणी टस्करला पहिल्या विनची. विकेट येते. रनआउटची संधी आणि संधी कन्वर्ट केली गेली विकेट मध्ये. चांगली फिल्डिंग ओमकार यांच्याकडून. बाउंड्रीवर अजय पाटील. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. धावसंख्या 27 धावा. 5 षटक पूर्ण. 18-26 विजयासाठी. चला पुढची मॅच दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉस करून घ्या. आरसीबी विरुद्ध चिंतामणी नगर. चिंतामणीने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. ठीक आहे. चिंतामणी नगरचे नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः हा बॅटिंगचा निर्णय घेतला गेलाय. आपले बॅट्समन तुरंत तयार रेडी ठेवा आणि फिल्डिंग सजवा. आरसीबी 18-26 विजयाला. 18-26 धावसंख्या उद्या 27 धावा. 4 गडी बाद. 5 षटकांचा पूर्ण आहे. पॉवर बॅटिंग पॉवर. चांगला चकवा दिलेला आहे अजय यांनी. बॉल मिस होते. स्टंपिंगचा चान्स होता. टीव्ही अंपायर थर्ड अंपायरचा रिव्ह्यू आहे. चांगला थ्रो केलेला आदित्य यांनी. चांगली फिल्डिंग आदित्य यांची.
डीके त्याला तुमची गरज आहे चेअरिंग साठी. कुणाल एकदा गॅलरी मध्ये बघा डीके कडे. RCB चे स्टार प्लेयर जयेश पाटील. सगळं बाकी नीट आहे ना. युवा शक्तीचे जैन फाउंडेशनचे आधारस्तंभ सिद्धार्थ. बारा चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या होते 31 धावा, 4 गडी बाद, 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 39 बोनस साठी अजून 9 धावा हव्या आहेत 12 मध्ये. असं होय मला वाटलं इथं मारलं. रन नव्हती. आणि आता स्टार बॅट्समन स्वतः संघ मालक हंसराज पाटील. डीके थोडं चेरिंग. चांगला स्ट्रोक. जर हंसराजच्या बॅट मधून 4D निघाला तर सिद्धार्थ राजमाने यांनी 1000 रुपये बक्षीस जाहीर केलेला आहे. चांगला स्ट्रोक. आणि आता बघू हंसराज पाटील काय करतायत. होय, 1000 तर निघाल्यात. हो, चांगला प्रयत्न होता हंसराज यांचा. RCB चे सर्वा अनिकेत पाटील. चांगला बॉल. दुसरा बॉल घ्या अंपायर. दिलता की आता. चांगला बॉल प्रणव यांच्याकडून. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. धावसंख्या होते 33 धावा, 5 गडी बाद. पप्पू दादा तर 6 मध्ये ते काय करतायत बघू आता. 20 धावा. बोनस साठी 39च्या आतमध्ये थांबावे लागेल निर्मळ नगर संघाला आणि 40 धावा कराव्या लागतील त्या पत्रकार नगर संघाला. म्हणजे 6 चेंडू 6 धावा. मग का चालला एवढ्या लवकर. लेडीज
अगोदर आमचे लेडीज नंतर आमचे. अरे खरं आले नाहीत तर हे करायचं. शेड्यूल थांबवायचं नाही रे खरं. आदित्यनं चांगला जेल घेतलेला आहे. उत्कृष्ट जेल. टुर्नामेंटचा एक चांगला कॅच. चांगलं कॅच पकडले गेले आदित्यच्या माध्यमातून क्लीन कॅच पूर्ण केला जातोय. संघ मालकांच्याकडून डायरेक्ट थ्रो. अंपायर जरा विचार करा, आदित्यने थ्रो मारलेला आहे. आदित्य स्टार फिल्डर आदित्य. सुशील बुर्ले जरा बघा. अजय पाटील. कव्हरची जागा आदित्यने फिक्स केलेली आहे टीम मध्ये. पुढे खेळ चौका बसतोय. आणि ज्या पुढे खेळ मागे सरकू नको. परत आदित्य. वा. चांगले चांगले खेळले. आपल्या संघासाठी आदित्यच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. बोनस वाचवला कव्हरची जागा आदित्यने. फिक्स केलेली आहे आदित्यने टीम मध्ये. बोनस नक्कीच या चौकाराने गेला असता, वाचवला गेलाय. एवढा चांगला फटका. विकेट. 100 चौकार आला असता परंतु थोड्याशा अंतराने मात्र बॉल बाहेर गेला प्रथम सरांचा. आता मात्र शेवटचा बॉल आहे. ऑल डाऊन. काय लास्ट विकेट आहे? ठीक आहे, लास्ट विकेट आहे. आपले विद्यासागर सर आहेत अजून. लेफ्टी विद्यासागर सर बॅटिंग साठी आहेत, आतमध्ये येत आहेत. चांगली बॉलिंग केलेली आहे त्यांनी या मॅच मध्ये. एक चेंडू 4 धावा. चौकार मारला तर बोनस मिळणार नाही या पुढच्या संघाला. 1 बॉल 4. 1 बॉल 4. चौकार मारतील का विद्यासागर सर? फटकावर खेचला. अजय आहे. चांगली फिल्डिंग आणि बोनस विजय नेमिनाथ नगर संघाचा. बोनस गुणासह विजय साकारला गेलाय. 3 पॉइंट या मॅच मध्ये मिळतील नेमिनाथ संघाला आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या संघाला. मॅन ऑफ द मॅच. अजय पाटील या मॅन ऑफ मॅचचा द मॅच मॅच. आदित्यसाठी द्यावे. अजय पाटील. अजय पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. अजय पाटील आपण मंचावरती या. ट्रॉफी घेऊन जा. मॅन ऑफ द मॅच आदित्य. आदित्य ये रे वर. कॅप्टन ना घेऊन या कॅप्टन.